धाराशिवच्या लाहोरामध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। यावेळी चोरट्यांनी अगदी सिने स्टाईल पद्धतीने जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्सवर दरोडा टाकला। यामध्ये 7,81,000चा चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। चोरट्यांनी अगदी चित्रपटातल्या सीन सारखं दुकानाचं शटर तोडलं। दबंग स्टाईलनं दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला। या हाय प्रोफेशनल चोरट्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। मात्र या चोरट्यांच्या दरोड्यानंतर परिसरातील व्यापारी आणि सराफा दुकानांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे या दरोडेखोरांचा बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिक नागरिक आपण ही दृश्य बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरटे घरफोड्यांच्या अगदी शतकाजवळ पोहोचल्याचं बोललं जातंय, कारण मागच्या 6 महिन्यात 90 घरफोड्या त्यांनी केल्या। अवघ्या 10 गुन्ह्यांनंतर शतक साजरं होईल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये। चोरीचा आकडा हा 810 वर पोहोचलाय। 10 दरोड्यांचे बिबट्या फेरफटका मारण्यासाठी मानवी वस्तीत एकटा जात होता, पण आता तर बिबट्या जोडीदाराला सुद्धा सोबत घेऊन जाऊ लागलाय। हळूहळू बिबट्या संपूर्ण जंगलच सोबत घेऊन येतो की काय असा प्रश्न नाशिकमधली ही दृश्य बघितल्यावर आपल्यालाही पडेल। नाशिकच्या दिंडोरीमधली दृश्य बघा। बिबट्या जंगलाबाहेर पडला तो जोडीनंच। या परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याची एक जोडी फेरफटका मारण्यासाठी आली होती। मोकळ्या हवेत त्यांनी शतपावली केली आणि पुन्हा आपल्या घराकडे गेले। बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे मात्र परिसरातच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। व्याधीमुक्त करणाऱ्या, असह्य दुखण्यातून बरं करणाऱ्या, जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना कृतज्ञतेपोटी देवमाणूस समजणारे अनेक जण आहेत। पण हल्ली डॉक्टरांचा अनादरच नव्हे तर त्यांना मारहाण करण्याची विकृती वाढताना दिसते। जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली। एका ज्युनियर महिला डॉक्टरला महिलांनीच मारहाण केली। लाथाबुक्क्यांनी केलेल्या या मारहाणीमध्ये या महिला डॉक्टरच्या पोटाला इजा झाल्याचं दिसतंय।